नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गावाबाहेर मोठा मेळा लागला होता. आरंभ आणि राघव सगळ्यांना घेऊन मेळ्यात निघाले. आरंभ गाडी चालवत होता आणि राघव शौर्याला घेऊन मांडीवरती त्याच्या बाजूला बसला होता. मधल्या सीटवरती शुभांगी, सिया आणि तन्वी होत्या, तर त्यांच्या पाठमोरी जोजो आणि मेरी होते. आरंभने गाडीचा मिरर शुभांगी दिसेल या पद्धतीनं सेट केला होता. गाडी चालवताना अधूनमधून तो तिला पाहत होता. शुभांगीलाही ते समजत होतं. तिलाही त्याचं ते असं पाहणं आवडू लागलं होतं. त्या ठिकाणी खूप वेगवेगळी दुकानं लागली होती. गृहोपयोगी वस्तू, कार्पेट, लहान मुलांची खेळणी, स्त्रियांचा साज शृंगार या सगळ्या वस्तू तिथे होत्या. वाव, इट विल बी फन टू शॉप हिअर, मेरी सगळीकडे पाहत खुश होत बोलली. मला राईड करायच्यात, शौर्य बोलला. मला देखील, तन्वी बोलली. ठीक आहे, आपण एक काम करू, आरंभ आणि मी शौर्य आणि तन्वीला घेऊन राईड करायला जातो, तुम्ही तोपर्यंत शॉपिंग करा, राघव बोलला. ठीक आहे. मग मेरी, शुभांगी, सिया शॉपिंग करू लागल्या. शुभांगी, आय वॉन्ट टू ड्रेस लाईक यू, मेरी बोलली. वाय नॉट, कम, शुभांगी हसून बोलली. मेरीला शुभांगी खूपच आवडली होती. तिनं तिच्यासारख्या सगळ्या गोष्टी विकत घेतल्या. बांगड्या, बिंदी, पैंजण, नथ, ड्रेस, अगदी सगळं काही. जोजो बिल देत होता, पण सियाने ते त्याला देऊ दिलं नाही. त्यांच्याकडून ते मेरीसाठी गिफ्ट होतं. एका ठिकाणी शुभांगी बांगड्या पाहत होती. सिया आणि मेरी पुढे गेल्या होत्या. कितने की है, शुभांगीने दुकानदाराला विचारलं. 500 रुपये दीदी, दुकानदार बोला. क्या भैया, इतना ज्यादा भाव? दीदी फैंसी चूड़ियां है इसलिए ज्यादा भाव है. ओके, शुभांगी तिथून निघून जात होती. आवडल्या असतील तर घ्यायच्या ना, पाठीमागणे एक आवाज आला आणि शुभांगीने वळून पाहिलं. सर, तुम्ही? तिच्यासमोर इन्स्पेक्टर अभिमन्यू होते. ओळखलं वाटतं. तुम्हाला कोण नाही ओळखणार. त्या दिवशी तुम्ही आमची किती मदत केली, त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देखील बोलले नाही. सगळ्यांची मदत करणं ही माझी ड्युटी आहे, त्यासाठी मी पगार घेतो, अभिमन्यू हसत बोलला. यावर शुभांगी देखील हसली आणि त्याला तिच्या गालावरची खळी दिसली. मेळा फिरायला आलात वाटतं? हो, तुम्ही पण फिरायला आलात? आमचं एवढं कुठे नशीब, मी ड्युटीवर आलोय. काल बऱ्याच लोकांच्या कंप्लेन आल्या होत्या, म्हणून म्हटलं की एक राऊंड मारावा. ओह, बाय, असं म्हणून शुभांगी तिथून निघून गेली. दीदी, ले लो ना चूड़ी. सर, आप कहो ना इनसे, दुकानदार बोलला. तुम्हाला चूड़ी हव्यात ना, अभिमन्यू बोलला. नाही, नको, मी सहज पाहत होते. सर प्लीज, दुकानदार बोलला. दे दो. अहो नाही, नको, मला नाही घ्यायच्या. महाग आहेत म्हणून म्हणताय का? नाही, तसं नाही, माझ्याकडे आहेत बांगड्या. असू द्या, ह्याही राहू द्या, गरीबाला तेवढे 4 पैसे मिळतील, असं म्हणून अभिमन्यूनं त्या दुकानदाराला 500 रुपये दिले. तुम्ही कशाला देताय, मी देते पैसे, माझ्याकडून गिफ्ट आहे असं समजा. अभिमन्यूनं बांगड्या तिच्या हातामध्ये ठेवल्या. खरंच नको, ती कचरत म्हणाली. प्लीज ले लो ना दीदी, इतने प्यार से दे रहे हैं, दुकानदार बोलला. मग शुभांगीचा नाईलाज झाला. थँक्यू, ती हसून म्हणाली आणि सिया आणि मेरी तिकडे होत्या, तिकडे ती गेली. अभिमन्यू पण मग राऊंडला निघून गेला. पण त्या दोघांना दुरून आरंभ पाहत होता. शुभांगीला त्याच्याशी असं हसून बोलताना पाहून त्याला खूपच राग येत होता. भाईसा, 1 मिनिट, असं म्हणून तो त्या दुकानदाराजवळ आला. बोलो भैया, कौन सी चूड़ी दूं? अभी यहां खड़ा था वो कौन था, आरंभ ने विचारलं. इंस्पेक्टर बाबू थे, उनकी दोस्त को चूड़ी लेके दी, आपको भी दूं, दुकानदार बोलला. दोस्त? जय तर म्हणाला की तिला कोणी मित्र नाही म्हणून. तो मनातच म्हणाला, क्या हुआ साहब? नथिंग, असं म्हणून आरंभ तिथून निघून गेला. भाविसा, निघूयात, आरंभ त्यांच्या जवळ येत बोलला. शुभांगीच्या हातामध्ये अभिमन्यूने दिलेल्या बांगड्या होत्या. हो चला, सिया बोलली.
मग सगळे गाडीत बसले. सगळ्यांची बडबड सुरू होती, पण आरंभ मात्र शांतच होता. तो शांतपणे गाडी चालवत होता. त्यानं यावेळी एकदाही आरशातून तिच्याकडे पाहिलं नाही. शुभांगीला लक्षात आलं. गाडी हवेलीच्या गेटमधून आत आली. सगळे खाली उतरले. सियाने तन्वीची व्हीलचेअर गाडीतून बाहेर घेतली आणि राघवने तिला अलगद त्यामध्ये बसवलं. मग सगळे आत आले. आता तिथे फक्त शुभांगी आणि आरंभ होता. आरंभने गाडीतून सगळ्या शॉपिंग बॅग्स बाहेर काढल्या. त्याच्या हातामध्ये त्या मावत नव्हत्या. मी घेते काही, शुभांगी बोलली. नो नीड, तो थोडा रुक्षपणे बोलला आणि सगळ्या बॅग घेऊन आत गेला. त्याला अचानक काय झालं हे तिलाही कळेना. इकडे मुंबईमध्ये तू आपली डिझाईन्स का चेंज केलेस आदित्य? शीला आदित्यच्या केबिनमध्ये येऊन बोलली. ते एवढे चांगले नाहीत. व्हॉट? मागच्या 2 महिन्यांपासून आपण या डिझाईन्सवरती काम करून फायनल केलेत आणि तू आत्ता म्हणतोयस की एवढे चांगले नाहीत म्हणून? शीला आश्चर्याने बोलली. हे डिझाईन्स पहा. आदित्यनं तिला आरंभचे डिझाईन्स दाखवले. हे कोणाचे आहेत? आरंभ जडेजाचे. व्हॉट? आणि हे तुझ्याकडे कसे आले? शीला गोंधळून बोलली. कालची मीटिंग यासाठीच होती, आदित्य हसत बोलला. व्हॉट? त्याची गर्लफ्रेंड सपना जोशी स्वतः हे डिझाईन्स घेऊन माझ्याकडे आली होती. ती असं का करते ते काही मला माहीत नाही, पण एवढं मात्र नक्की ती खूप पाताळयंत्री आणि नीच मुलगी आहे. मला तर आता आरंभवरतीच दया येते की तो अशा मुलीवरती प्रेम करतो जी फक्त स्वतःवर प्रेम करते. तिनं त्यांच्यासारखा आपल्याला धोका दिला तर मग? डोंट वरी, मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार असतो. एक काम कर, मी यामध्ये जे काही चेंजेस केलेत ते सगळ्यांना समजावून सांग आणि कॉस्ट्युम रेडी कर. ठीक आहे. शीला तिथून त्यांच्या वर्कशॉपमध्ये आली. सोनाली, या डिझाईन्स एकदा पाहून घे. ओके मॅडम. सोनालीनं त्या डिझाईन्स पाहिल्या. मॅडम, हे आपले डिझाईन्स नाही आहेत. माहीत आहे मला, पण आता याच डिझाईन्सनुसार कॉस्ट्युम बनवायचेत. का मॅडम? आपलं सगळं रेडी आहे. रेडी आहे तर ते बॅगमध्ये भर आणि कपाटात ठेव आणि हे डिझाईन्स तयार करून घे, शीला रागाने म्हणाली. सॉरी मॅडम, मी लगेच लागते कामाला, सोनाली खाली मान घालत बोलली. इडियट, आधीच त्या सपनानं नवीन डिझाईन्स देऊन काम वाढवलंय आणि हे डोकं खातीये, शीला तिथून जाताना पुटपुट करत म्हणाली. इकडे आरंभ त्याच्या रूममध्ये होता. शुभांगी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली. हुकुम, तिनं दरवाजावर टकटक करून त्याला आवाज दिला. कम, तो म्हणाला आणि शुभांगी आत आली. तो लॅपटॉपवरती काहीतरी पाहत होता. कॉफी. तिनं त्याच्यासमोर कॉफीचा मग केला आणि त्यानं तो घेतला नाही की तिच्याकडे पाहिलंही नाही. तिनं त्यातून एक घोट घेतला आणि पुन्हा मग त्याच्या समोर केला. त्यानं तो घेतला आणि ती गालात हसली आणि तशीच उभी राहिली. व्हॉट? ते तुम्ही नाराज आहात का? तिनं अडखळत विचारलं. त्यानं तिच्याकडे पाहिलं. तुम्ही मगापासून काहीच बोलले नाहीत म्हणून विचारलं, ती थोडी घाबरून बोलली. मी तुझ्याशी का बोलावं? त्यानं तिला रोखून पाहत विचारलं. माझं काही चुकलं का? ती पुन्हा अडखळत बोलली. तुला नाही माहीत काय चुकलं? आरंभने कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि तो उभा राहून तिला म्हणाला. ती थोडी मागे झाली. त्याला अचानक काय झालं हे तिला कळेना. कोण होता तो? त्यानं तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला विचारलं. कोण? ती न समजून बोलली. तोच ज्यानं तुला बांगड्या गिफ्ट केल्या. तो जय तर बोलत होता की तुला एकही मित्र नाही, मग कोण होता तो? आरंभ कुत्सितपणे बोलला. ते इन्स्पेक्टर अभिमन्यू सर होते, ती आठवत बोलली. तुझी आणि त्यांची ओळख कशी? कॉलेजमध्ये. ती थांबली आणि पुढे काही बोलणार की हुकुमने तिला मध्येच तोडलं. ओह, कॉलेजमध्ये एकत्र होतात तर? आवडतो का तो तुला? ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. बोल ना, आवडतो का तो तुला? म्हणूनच त्यानं तुला गिफ्ट दिलं ना? त्याला आता या गोष्टीचा खूपच संताप येत होता. काही काय हुकुम, माझी आणि त्यांची ओळखही जुनी ओळख आहे म्हणून तर त्याच्याशी इतकं हसून बोललीस ना?
तो तिला बोलूच देत नव्हता आणि तिचं म्हणणंही ऐकून घेत नव्हता. तुमचा काहीतरी गैरसमज, ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. आधी झाला होता, आता दूर झालाय. त्याचा राग इतका वाढला होता की तो आता काहीही डोक्यात कल्पना करून बोलत होता. हुकूम, माझा ऐकून तर आउट. तो ओरडला आणि ती दचकली. आय सेड गेट आउट, तो चिडून म्हणाला आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती लगेचच तिथून निघून गेली. शिट. तिच्या डोळ्यामध्ये पाणी पाहून त्यानं भिंतीवरती मूठ आदळली आणि ड्रॉवरमधून सिगरेट बाहेर काढून तो बेडवर बसून ओढू लागला. शुभांगी डोळ्यातील पाणी पुसत तिच्या रूममध्ये आली आणि बेडवरती आडवी झाली. कोण समजतात स्वतःला? किती आणि काय काय बोलले मला, माझं ऐकूनही घेतलं नाही. ती डोळे पुसत म्हणाली आणि समोर त्यानं गिफ्ट केलेला लॅपटॉप दिसला. नको मला त्यांचं काहीही, असं म्हणून ती उठली आणि तो लॅपटॉप घेऊन जाणारच की मेरी तिच्या रूममध्ये आली. शुभा, येस मेरी, आर यू क्राईंग? तिनं तिला काळजीने विचारलं. नो नो, समथिंग हॅज गॉन इन टू माय आईज, दॅट्स वाय इट केम. टेल मी, डू यू वॉन्ट एनिथिंग? येस, ॲक्च्युली आय वॉन्ट टू लुक लाईक यू. विल यू मेक मी लाईक यू? आय वॉन्ट टू गो बॅक टू दॅट फोर्ट with Jojo and take pictures for memory. Okay. Thank you. You are so sweet. मग शुभांगीने तो लॅपटॉप तसाच बेडवर ठेवला आणि तिच्यासोबत गेली. इकडे दादीसा, मेहमान आलेत, तुम्हाला हुकुमने बोलावलंय. माखन दादीसांना येऊन बोलला. कोण आलंय? ते नवीन इन्स्पेक्टर आलेत ना? ठीक आहे. दादीसा बैठकीमध्ये आली तर राघव आणि अभिमन्यू बोलत बसले होते. राम राम दरोगाजी, दादीसा हात जोडून म्हणाली. नमस्ते. अभिमन्यू त्यांना आदर देत उभं राहत बोलला. अरे तुम्ही बसा, दादीसा म्हणाली आणि अभिमन्यू पुन्हा बसला. दादीसा, हा अभिमन्यू आहे. तुमच्यावरती मागे जो हल्ला झाला त्या संदर्भात बोलण्यासाठीच मी त्याला इथे बोलावले. अच्छा, फिर आरंभ को भी बुला लो. जी. माखन काका, जरा आरंभला बोलवा. जी हुकुम. मग माखन आरंभला बोलवायला गेला. हुकुम, माखन दारातूनच म्हणाला. मग आरंभने त्याच्याकडे पाहिलं. आपको नीचे बुलाया है. हां, तो एवढंच बोलला आणि खाली आला. जी दादीसा, आरंभ अभिमन्यूकडे पाहत बोलला. आरंभ, हे आहेत इन्स्पेक्टर अभिमन्यू. राघव त्यांची ओळख करून देत बोलला. हाय. अभिमन्यू आरंभकडे पाहून हसत बोलला. हॅलो. आरंभ खुनशीने बोलला. मला का बोलावलेत? आरंभ राघवकडे पाहत बोलला. अभिमन्यू आपल्या गावी नुकतेच जॉईन झालेत. तुमच्यावरती जो हल्ला झाला होता त्या संदर्भात बोलायला आलेत, राघव बोलला. मला सांगा, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? अभिमन्यू बोलला आणि दादीसा आणि आरंभने घडलेला सगळा प्रकार सांगितला. सर, मी माझ्या पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशन करतो, अभिमन्यू बोलला. हुकुम, चाय. माखन सगळ्यांसाठी चहा घेऊन आला. अभिमन्यू माखनला निरखून पाहत होता. तुम्ही तेच आहात ना त्या दिवशी कॉलेजमध्ये तो गुंड तुम्हाला आणि शुभांगीला त्रास देत होता? अभिमन्यू बोलला आणि त्याच्या तोंडून शुभांगीचं नाव ऐकून आरंभने रागात मोठी आवळल्या. तुम्ही शुभांगीला ओळखता? राघव बोलला. नाही, त्या दिवशी त्या कॉलेज समोर उभ्या होत्या आणि तो गुंड त्यांना छेडत होता. यांनाही मारलं त्यानं. मी तिथूनच जात होतो. त्या गुंडात आणि शुभांगीमध्ये झटापट चालली होती. काय प्रकार असेल मी लगेच समजून गेलो आणि त्या गुंडाला चांगलाच दम देऊन ताब्यात घेतलं. अभिमन्यू बोलला आणि सगळे आश्चर्यानं माखनकडे पाहू लागले. माखन, क्या ये सच है? दादीसा माखनकडे रोखून पाहत बोलली. माफी हुकुम, बहुरानी ने आपको बोलने से मना किया था. बोल रही थी कि आप परेशान हो जाएंगी. माखन भीत भीत बोलला. बहुरानी? अभिमन्यू न समझून बोलला. जी, शुभांगी हमारे आरंभ की पत्नी है, दादीसा बोलली आणि अभिमन्यू चकित होऊन आरंभकडे पाहू लागला. खरं तर त्याला शुभांगीची खरी ओळख माहीतच नव्हती. ओह, मला माहीत नव्हतं, तो हलकसं हसत म्हणाला. आता माहीत झालं ना?
आरंभ त्याला खुन्नस देत बोलला. वेल, निघतो मी. अभिमन्यू तिथून निघाला. थँक्स अभिमन्यू, तू शुभांगीची मदत केलीस त्याबद्दल, राघव बोलला. दरोगाजी, शुभांगी या घराची आमची इज्जत आहे. तिची मदत करून तुम्ही आमची इज्जत वाचवली आहे. हे ऋण आमच्यावर राहील, दादीसा हात जोडून म्हणाल्या. अहो, त्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी मदत केलीच असती. मी माझी ड्युटी करत होतो. हे माझं कर्तव्यच आहे, अभिमन्यू देखील हात जोडून म्हणाला. राम राम, दादीसा म्हणाले आणि मग अभिमन्यू निघून गेला. माखन, नीट सांग काय झालं होतं. दादीसा आता गंभीर चेहरा करून माखनकडे पाहत बोलल्या. मग माखनने घडलेला सगळा प्रकार सांगितला. कसा तो शुभांगीला घाणेरड्या भाषेत बोलत होता, तो तिला हाताला धरून ओढत नेत होता आणि ते ऐकताना आरंभने हातातच रागाच्या मुठी आवळल्या. हाऊ डेअर ही, त्याची हिंमत कशी झाली. आरंभ शांत जरा, दादीसा बोलल्या. नो माखन काका, तुम्ही चला माझ्यासोबत. आरंभ लगेच जाण्याची तयारी करू लागला. आरंभ बात को बढ़ावा मत दो, खामाखा गाव में चर्चा होगी. म्हणून काय झालं, आपण गप्प बसायचं. मग काय करणार आहेस तू. जीव घेईन त्याचा. का, त्यानं शुभांगीला हात लावलाच कसा. विसरू नकोस, हे सगळं तुझ्यामुळे आणि ताराच्या बोलण्यामुळे झालंय, दादीसा रागानं बोलल्या. दादीसा, आरंभ आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. तू तिला पत्नी मानत नाहीस, त्यामुळे तारा तिला सून मानत नाही. त्या दिवशी ताराने बजरंग समोर जो तमाशा केला तो काय त्यानं पोटात ठेवला असेल. गोष्टी कितीही लपवल्या तरी त्या बाहेर पसरणारच. आरंभ, अजूनपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही हवेलीच्या इज्जतीवर वाईट नजर टाकायची, पण तुझ्यामुळे मला तो दिवस पाहावा लागतोय. जे लोक आमच्याकडे आमच्या लेकीबाळींच्या समस्या घेऊन येतात, जेव्हा त्यांना कळेल की ही भवानी देवी तर स्वतःच्या सुनेलाच न्याय देऊ शकली नाही, तिच्याच सुनेचा संसार मोडण्याच्या मार्गी आहे, तर लोक आमच्याकडे कधी आदरानं पाहणार. आणि शुभांगीची आणि या घराची काळजी करू नकोस, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. शिवाला तिच्या सुरक्षेचं वचन आम्ही दिलं होतं आणि ते आम्ही मरेपर्यंत पाळू. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ती आमची जबाबदारी आहे. दादीसा रागानं लाल बुंद होत म्हणाल्या. जी हुकुम, माखन बोलला. आजपासून शुभांगी हवेलीच्या बाहेर पडताना तिला एकटं सोडायचं नाही. 2 माणसं सोबत ठेव, सावलीसारखं तिच्या सोबत राहिली पाहिजेत. जी हुकुम, माखन बोलला. दादीसा त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. आज त्यांना खूपच दुःख झालं होतं. आरंभ रागानं हवेलीच्या बाहेर निघून आला. तो रागानं झाडांच्या कुंड्यांना लाथा मारून तोडत फोडत होता. आरंभ, राघवने त्याला थांबवलं. बघितलं भाई, दादीसा कशा बोलून गेल्या. मला तिची काळजी नाही म्हणाल्या. मला जर हे आधीच माहीत असतं तर आतापर्यंत त्याचा जीव घेतला असता मी. तो रागानं धुसफुसत म्हणाला. शांत हो आरंभ, त्याचा जीव घेणं काही अवघड नाही, पण त्याला अशी शिक्षा मिळायला हवी की त्यानं यापुढे कुठल्याच मुलीकडे नजर वर करून पाहताना 100 वेळा विचार करावा. त्याची अशी हालत करू की त्याची रूह जडेजा खानदानाचं नाव ऐकून थरथर कापेल. कारण आता राघवलाही खूप राग आला होता. त्यानं त्याच्या फोनवरून एक नंबर डायल केला. तुला मेसेज केलाय, त्याला उचलायचं आणि फार्म हाऊसवर घेऊन यायचं. एवढं बोलून राघवनं फोन ठेवून दिला. डोंट वरी, तो रात्रीच आपल्या हाती लागेल. राघव आरंभच्या खांद्यावरती थोपटत बोलला आणि हवेलीच्या आत निघून गेला. आरंभ अजूनही लॉनमध्येच उभा होता आणि त्याला मध्येच काहीतरी आठवलं आणि तो तडक हवेलीच्या आतमध्ये पळाला. इकडे. वाव मेरी, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, तन्वी बोलली. रिअली, मेरी स्वतःला आरशामध्ये पाहून बोलली. घाऱ्या डोळ्यांनी, कापसासारखी गोरीपान, सोनेरी केस आणि धारधार नाक आणि ते लाल चुटूक ओठ, अशी मेरी राजस्थानी वेशामध्ये कमालीची अप्रतिम सुंदर दिसत होती. दिस इज फॉर नजर ना लगे इसलिए, असं म्हणून शुभांगीने तिच्या कानामागे काजळाचा टिपका लावला. जोजो भाईचं आता काही खरं नाही, तन्वी हसत म्हणाली. खरंच भारतीय वेशामध्ये कोणीही सुंदर दिसेल. शुभांगी मेरीचा एक वेस्टर्न ड्रेस पाहत म्हणाली. शुभांगी,
तू हा वेस्टर्न ड्रेस घाल ना, तन्वी बोलली. काही काय? व्हॉट हॅपन? मेरी बोलली. आय सेड यू शुड ट्राय दिस ड्रेस, तन्वी बोलली. या शुभांगी, ट्राय दिस. नो मेरी, आय हॅव नेव्हर ड्रेस्ड लाईक दिस, शुभांगी बोलली. दॅट्स वाय यू शुड ट्राय इट, मेरी तिला आग्रह करत बोलली. घाल ना ग, तुझ्या जागी मी असते ना तर कधीच घालून दाखवला असता, तन्वी नाटकीपणे बोलली. ठीक आहे, पण मी बाहेर जाणार नाही. काही हरकत नाही, मी भाभीसांना बोलावते. तन्वीने सियाला फोन केला आणि शुभांगी मेरीचा ड्रेस घेऊन चेंज करायला गेली. थोड्याच वेळात शुभांगी, शुभांगी, आरंभ तिला आवाज देत तिच्या रूममध्ये आला, परंतु ती तिथे नव्हती. त्यानं सगळ्या हवेलीमध्ये तिला शोधलं, परंतु ती कुठेच नव्हती. कुठे गेली ही? टेरेसवर असेल, तो विचार करत पुटपुटत टेरेसवर जात होता. त्याचं समोर लक्षच नव्हतं आणि तो जोजोला धडकला. आरंभ, व्हॉट हॅपन? वेअर आर यू गोइंग इन दिस हरी? शुभांगीला शोधतोय. आर यू सीन हर? या, शुभांगी इज विथ मेरी, बट why are you looking for her? Nothing, आरंभ बोलला. आरंभ, I have been noticing you even since you arrived. You have been hovering around her like this. जोजो बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत बोलला. There is no such things. आरंभ नजर चोळत बोलला. I'm your friend. Don't hide anything from me. I doubt you. जोजो बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत बोलला. ओके, आय लाईक हर. आरंभ एक दीर्घ श्वास घेत बोलला. रिअली? जोजो अविश्वासानं त्याच्याकडे पाहत बोलला. येस. नाव डोंट आस्क एनिथिंग फर्दर. आय विल टेल यू एव्हरीथिंग क्लाइमली. आय वॉन्ट टू मीट हर फर्स्ट. आता याच्या पुढे मला काही विचारू नकोस, सगळं काही मी निवांत सांगेन. मला आधी तिला भेटायचंय. आरंभ मेरीच्या रूमकडे पळत जातच बोलला. ओके. जोजो त्याच्या रूममध्ये निघून गेला. मग मेरीच्या रूम समोर येऊन आरंभ उभा राहिला. तो दारावर टकटक करणार की दोन छोट्या छोट्या हातांनी त्याच्या पोटावर हात ठेवून त्याला रोखलं. आरंभने खाली पाहिलं तर शौर्य होता. आत कुठे जात आहे? शौर्य बोलला. माझं काम आहे बाजूला हो. नाही होणार, आतमध्ये सगळ्या गर्ल्स आहेत, तिथं तुमचं काय काम? शौर्य हाताची घडी घालून त्याला रोखत पाहत बोलला. शौर्य, मी ना नवीन गेम डाउनलोड केलाय, तुला खेळायचा आहे का? न्यू गेम? तो डोळे मोठे करत बोलला. हो, स्पायडरमॅनचा आहे, तुला आवडतो ना? आरंभ डोळे मिचकावत बोलला. चला खेळूया. शौर्य लगेच तयार झाला. एक काम कर, जोजो अंकलच्या रूममध्ये जा, मी आलोच. ओके, असं म्हणून शौर्य तिथून पळून गेला. त्यानं दारावर टकटक केलं. भाभीसा, शुभा, you go ahead and Mary, you stay behind Shubha. I will give भाभी a surprise. भाभी साहेब वाटतं. शुभा तू पुढे हो आणि मेरी तू शुभांगीच्या मागे थांब. भाभीसांना ना सरप्राईज देऊ, तन्वी म्हणाली आणि शुभांगी समोर थांबली आणि मेरी तिच्या पाठीमागे. शुभांगीनं लाजेनं मान आणि नजर खाली झुकवली होती. भाभीसा आत या. आतून तन्वीचा आवाज आला आणि आरंभ तेवढ्यात दार ढकलून आत आला. सरप्राईज! तन्वी जोरात ओरडली आणि शुभांगीनं लाजत नजर वर करून पाहिलं आणि एकदम बर्फासारखी थंड झाली. तर आरंभ डोळे फाडून शुभांगीकडे पाहत होता. तोही तिला असं एकदम पाहून शॉक झाला होता. तर मग मित्रांनो, आता काय होईल? आरंभ आलाय वेगळंच काहीतरी बोलायला आणि अजून वेगळंच काहीतरी होईल का? पाहूयात येणाऱ्या पुढच्या काही भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.